सोलापूर विधान परिषद निवडणूक निकालाआधी सोलापूर शहरात भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयाचे बॅनर्स लागलेत। सोलापुरात भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात थेट सामना होत आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून सोलापुरातील नियोजन भवन इथे मतमोजणी होणार आहे। मात्र निकाल लागण्यापूर्वीच सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयाचे बॅनर्स झळकतायत। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या फोटोसह गुलाल आपलाच अशा आशयाच्या आमदारकीच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लागले। तर सोलापूर विधान परिषदेसाठी आज मतमोजणी होणार आहे। सोलापूर जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी मतमोजणी होईल। सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात थेट सामना रंगलाय। तर आपले प्रतिनिधी आफताब शेख आपल्या सोबत आहेत। खरं तर आफताब, सोलापुरात राजेंद्र राऊत यांचं पारडं जड आहे, मात्र निकालाआधीच त्यांचे असे फलक झळकले। नक्कीच माधवी, मी सध्या नियोजन भवन या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी ही मतमोजणी प्रक्रिया सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। मतमोजणी सुरू होण्याच्या आधीच राजेंद्र राऊत यांच्या विजयाच्या फलक जे आहेत या ठिकाणी शुभेच्छा देणारे फलक सोलापूर शहरात ठिकठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण महायुतीचं पारडं ज्या पद्धतीनं जड आहे ते पाहता राजेंद्र राऊत यांचा विजय एकतर्फी मानला जातोय। खरं तर ही निवडणूक आधीपासूनच एकतर्फी होती, मात्र महाविकास आघाडीनं या ठिकाणी एंट्री घेत ही संपूर्ण निवडणूक रंगतदार बनवली। विशेषतः मोहिते पाटील यांनी वसंतराव देशमुख यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली आणि ही निवडणूक बिनविरोध न होता राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वसंतराव देशमुख यांच्यामध्ये रंगली। खरं तर ही निवडणूक राजेंद्र राऊत विरुद्ध वसंतराव देशमुख यांच्यापेक्षा जास्त प्रतिष्ठेची ही जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये हा सामना महत्त्वाचा रंगतो असं म्हणावं लागेल। कारण दोघांनीही प्रतिष्ठा जी आहे ती मोठ्या प्रमाणात पणाला लावलेली आहे। धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा जयकुमार गोरे हे दोघेही तळ ठोकून सोलापूरमध्ये होते। मतदानाचा जर आपण विचार केला तर 614 इतकं मतदान झालेलं आहे। विजयासाठी 308 मतांचा कोटा जो आहे तो पूर्ण करावा लागणार आहे। पहिल्या पसंतीची 308 मतं जी आहेत ज्या उमेदवाराला मिळतील तो विजय म्हणून घोषित केला जाईल। भाजप आणि महायुतीचा जर विचार केला तर त्यांच्याकडे जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या पद्धतीनं निवडून आलेले मतदार होते ते पाहता महायुतीकडे मोठ्या प्रमाणात संख्याबळ आहे। जवळपास 400 मतदार हे महायुतीच्या चिन्हांवरती निवडून आलेले आहेत। त्यामुळं महायुतीचा हा विजय एकतर्फी मानला जातोय। मात्र मोहिते पाटील ज्या पद्धतीनं दावा करतायत अदृश्य शक्ती त्यांना मदत करेल, त्यामुळं महायुतीतील उमेदवार मोठ्या प्रमाणात फोडणं, क्रॉस वोटिंग करून घेणं हे त्यांच्या समोरचं मोठं आव्हान होतं। त्यांनी तसे प्रयत्न देखील केलेले आहेत। अर्थात या प्रयत्नांना यश मिळतं का हे आज निकालातून स्पष्ट होणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मी ज्या ठिकाणी आत्ता उभा आहे त्या नियोजन भवनमधून मतमोजणीला सुरुवात होतील। अवघ्या तास दीड तासामध्ये हा निकाल समोर येईल। 614 मतांची मतमोजणी ही 4 टेबलवरती होणार आहे। माधवी, नक्कीच आफताब, अवघ्या 1 तासात या मतमोजणीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे सगळे अपडेट तुझ्याकडून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।